तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण ही योजना सगळ्यांनी तर ऐकली, बट खूप काही व्हिडिओ पण तुम्ही बघितले, पण ऑफिशियल जी-आर जो आहे तो जी-आर आपण आज बघणार आहे की नेमके काय पात्रता आहे, काय अपात्रता कोणाला असणार आहे, कोण पात्र होणार आहे, अपात्र कोण असणार आहे, कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे, ते ऑफिशियल माहिती आहे. जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनींपर्यंत ही माहिती पोहोचवा, शेअर करा जास्तीत. तर मित्रांनो, हा आहे महाराष्ट्र शासनाचा जी-आर. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारचा महिला व बालविकास केंद्रालयातील हा शासन निर्णय 28 जून कालचा आहे. तर सविस्तरमध्ये आपण जाणणार आहे शासन निर्णय काय म्हणतोय. राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची नैसर्गिक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत. आता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे की राज्यात महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीला चालना देण्याबाबत आहे. त्यानंतर त्यांनी सांगताय की त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करायला हवं. राज्यातील महिला स्वावलंबी व्हायला पाहिजे, आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरण करण्यास चालना मिळायला हवी. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणाची स्थिती सुधारण्याबाबत. आता हे योजनेचं काय स्वरूप असणार आहे. योजनेचं स्वरूप असं असणार आहे की पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट म्हणजे त्यांचं सक्षम बँक खात्यामध्ये 1500 रुपये इतकी रक्कम ही जमा केली जाणार आहे. ज्या बँकेशी तुमचं आधार लिंक आहे अशा बँकेत तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे डिपॉझिट करण्यात येणार आहेत. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक आणि लाभाच्या योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे. तर यासाठी 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार महिलांना याचा हा लाभ मिळणार आहे. पुढचं त्यांनी सांगितले की योजनेच्या लाभार्थ्याच्या पात्रता. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्यात महत्त्वाच्या आहे. फक्त आपल्याला बोजवारा करून चालणार नाही की अजित पवारांनी ही योजना सुरू केली, बट यासाठी काहीतरी योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता असणे गरजेचं असणार आहे. त्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे. म्हणजे जी काही महिला असणार ती महाराष्ट्राची असायला हवी. राज्यात विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांना ज्याचा लाभ मिळणार आहे. नंतर राज्यातील किमान वयाची जी काही अट आहे ती 21 आणि जास्तीत जास्त 60 वर्षे त्यांनी दिली. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते आवश्यक असणं आहे. म्हणजे तुमचं एक बँकेचं अकाउंट असणं महत्त्वाचं याच्यात असणार आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नये. म्हणजे जे काही लोकांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशाच महिलांना, म्हणजे सपोज त्यांच्या पतींचं जरी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलेला याचा लाभ मिळणं शक्यता लाभार्थ्याच्या कुटुंबाचे म्हटले. त्यामुळे जर तुमचे पती 2.5 लाखांपेक्षा जास्त पैसे कमवत असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या जी-आरमध्ये त्यांनी सांगितलेला आहे. उगाच आपल्याला बोजवारा करून चालणार नाही. आता याच्यामध्ये अपात्रता कोण असणार आहे. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा सर्वाधिक आहे. जसं की आपण मगाशी म्हटलं, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरात आहे, म्हणजे जे काही इन्कम टॅक्स भरता, ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. लाभार्थ्याचे जे काही आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की याच्यामध्ये ज्या काही महिलांनी याच्या आधी सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल असे देखील याच्यात अपात्र ठरणार आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य किमान किंवा विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत. ओके,
त्यांच्याकडे तर खूप काही पैसा असतो ऑलरेडी. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा आणि राज्य सरकारच्या कुठल्याही बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील त्यांनाही याचा लाभ नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्याचे संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेती जमीन आहे. आता याच्यात हा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्याचे संयुक्तपणे म्हणजे एकत्रित कुटुंब आहे आणि त्यांची जी काही जमीन आहे ती 5 एकरापेक्षा जास्त असेल तर तिथेही ते अपात्र ठरत आहेत. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे जो मी मगाशी ज्याप्रमाणे सांगतो की बोजवारा करून काही फायदा नाही, याच्यात ज्या काही अटी आणि शर्ती त्यांनी दिल्या आहेत त्याच्याकडे आपल्याला लक्ष घ्यावंच लागणार आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी ट्रॅक्टर वगळून म्हणजे शेतीचा अवजार वगळून ट्रॅक्टर वगळून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, म्हणजे ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सदर योजनेच्या पात्रता अपात्र निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागामार्फत हे कार्यवाही करण्यात येणार आहे. आता याच्यात सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्रे, हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय मित्रांनो आपल्यासाठी. योजनेसाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला म्हणजे डोमेसिल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही तलाट्याकडून आपण दाखला घेतो तो 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असण्याचं गरज आहे. बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स, पासपोर्टचा फोटो, रेशन कार्ड लागणारे आणि नंतर हे तुमचं सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचं हमीपत्र आपल्याला तिथे जोडावं लागणार आहे. लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्र अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचे अर्ज सक्षम अधिकारी योजनेकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी कामकाज नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्रात, ग्रामपंचायत ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित केल्या आहेत. अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रावर आपल्याला तिथे ऑनलाईन भरता येणार आहे. ऑनलाईन मोबाईलमधून देखील भरता येणार आणि सेतू सुविधा केंद्रावरून सुद्धा आपल्याला इथे भरता येणार आहे. त्याच्यानंतर पात्र महिलेस योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा, आता हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्याकडे करण्यात आलेले आहे. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्याकडे जमा करून तो वर्ग करण्यात येईल. अर्ज करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, आपल्याला फ्री इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला चार्ज तिथे लागणार नाही. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल. KYC करताना यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. आता KYC देखील आपल्याला तिथे करावं लागणार आहे. कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड ज्याला म्हणतो आपण, रेशन कार्ड आपल्याला लागणार आहे. KYC करताना स्वतःचं आधार कार्ड देखील आपल्याला तिथे लागणार आहे. तात्पुरत्या यादीचे प्रकाशन केले जाईल. त्यानंतर अपेक्षेची पावती याच्यातनं दिली जाणार आहे. यासाठी अंतिम यादीचे प्रकाशन म्हणजे ही जी काही याद्या देखील प्रसिद्ध करण्यात येतील आणि जे काही पात्र सदस्य महिला असतील त्यांना याच्यातनं नंतर लाभ मिळणार आहे. या सगळ्या गोष्टींना बघता आपल्याला आता याच्यात बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला जो काही त्यांनी टाईम प्लॅन दिला आहे. अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात कधी होणार आहे तर 1 जुलैपासून याचा अर्ज आपल्याला करता येणार आहे. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक आहे 15 एप्रिल म्हणजे 15 दिवसाचा कालावधी आहे. तात्पुरत्या यादी प्रकाशन दिनांक म्हणजे 16 तारखेला एक प्रोव्हिजनल यादी लागेल. तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती म्हणजे जर तुमचं नाव आलं नसेल तर तुम्हाला इथे तक्रार करता येणार आहे. 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै असणार आहे. ओके. त्याच्यानंतर अंतिम यादी प्रकाशन म्हणजे 1 ऑगस्टला, 1 महिना पूर्ण घेता येते, 1 ऑगस्टला फायनल यादी लागणार आहे तुमची. लाभार्थ्याचे बँकमध्ये KYC करणं बंधनकारक असणारे 10 दिवसाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे. लाभार्थ्याचे निधी हस्तांतरण कधीपासून होणार आहे तर 14 ऑगस्टपासून तुम्हाला याचे पैसे हे मिळणार आहेत. त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याला 15 तारखेला तुम्हाला याचे पैसे मिळत जातील.
तर ही होती संपूर्ण माहिती की कशा पद्धतीने हे एक्झिक्यूट होणार आहे. आणि मित्रांनो, जर या जे काही अटी आणि शर्ती आपण बघितल्या मगाशी, या सगळ्या अटी शर्तींची जर पूर्तता तुमच्याकडून होत असेल, तुमच्या घरातल्या महिलांकडून जर होत असतील, तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. अप्लाय करण्यासाठी त्यांनी आपल्याला तारीख दिली 1 जुलैपासून याचं ॲप्लिकेशन सुरू होणार आहे आणि पहिला हप्ता जो आहे तुमचा 15 ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे. मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती की जी आपण फक्त वरवर न बघता संपूर्ण डिटेलमध्ये बघितली आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त पोचवा, ग्रुपमध्ये टाका सगळ्यांपर्यंत ही माहिती आणि डिटेलमध्ये. म्हणजे उगाच आपण डॉक्युमेंट्स काढू आणि नंतर जर आपलं फेल गेलं तर मग उगाच आपला मेंटली त्रास होतो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.